नमस्कार. महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण छान सणासुदीला तयार केली जाणारी अगदी झणझणीत अशी गावठी पद्धतीने छान कटाची आमटी तयार करीत आहोत. आणि खरंच या पद्धतीने अगदी अशी मस्त गावठी पद्धत वापरून कटाची आमटी एकदा जरी तुम्ही बनवून खाल्ली तर नक्कीच तुम्ही या आमटीच्या प्रेमात पडाल. आणि म्हणूनच अगदी गावठी पद्धतीची छान झणझणीत कटाची आमटी तयार करण्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा. तर इथे झणझणीत अशी आमटी तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे 2 मध्यम आकाराचे छान बारीक असे कांदे कट करून घेतलेले आहे. आता हे कांदे आपल्याला गरम तव्यावर घालायचे आहे. यासोबतच यावर तेल घालून हे छान असे मध्यंतरी आपल्याला हलवत राहायचे आहे आणि अगदी मस्त रंग बदलेपर्यंत हे कांदे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता छान असा कांदा भाजून झाला. त्यानंतर आता हा कांदा आपण या तव्यावरून काढून घेणार आहोत. तर याच पद्धतीने आपल्याला छान अगदी रंग बदलेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. यासोबतच यामध्ये आपल्याला मिरच्या सुद्धा भाजायच्या आहे. तर मिरच्या सुद्धा अगदी चवीनुसार घ्यायच्या आहे आणि यावर अगदी थोडंसं तेल घालून अगदी रंग बदलेपर्यंत आपल्याला मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या आहे. यासोबतच यामध्ये मी इथे एक टोमॅटो सुद्धा भाजून घेतला आणि त्यानंतर खोबरं मी इथे छान किसून घेतलं आणि हे किसलेलं खोबरं सुद्धा मी इथे अगदी रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहे. तर इथे बघू शकता खोबरं सुद्धा मी इथे छान रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आता इथे सगळे जे आपण भाजून घेतलेले जिन्नस आहे ते आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक असे याचे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे आहे. आता यासोबतच इथे मी इथे आमटीच्या फोडणीकरिता छान कढईमध्ये तेल गरम केलं. त्यानंतर आता इथे सगळ्यात आधी मी इथे छान अशी मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं जिरं सुद्धा घालून घ्यायचं आहे. तर इथं जिरं सुद्धा घातलेलं आहे. आता जिरं सुद्धा इथे छान मी फुलू दिलं आणि त्यानंतर आता आमटीमध्ये छान असा भरपूर असा कढीपत्ता आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याला सुद्धा छान अगदी मस्त क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता जे आपण इथे कांदा खोबरं आणि मिरची टोमॅटोचं जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा आपल्याला या तेलामध्ये घालून छान अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे मी इथे एकत्रितच वाटण तयार करून घेतलेलं होतं. आता हे वाटण सुद्धा मी यामध्ये छान असं मिक्स करत आहे आणि मस्त याला छान असं परतून घ्यायचं आहे. यासोबतच यामध्ये मी इथे 1 चमचा आलं लसूणची पेस्ट सुद्धा टाकलेली आहे आणि हे सुद्धा आपल्याला यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तर अगदी मध्यम गॅसवर छान तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. तर बघू शकता तेल सुटेपर्यंत हे सगळं वाटण मी इथे परतून घेतलं. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. यासोबतच धनिया पावडर आणि चवीनुसार मिरची पावडर. आता हे सगळं घातल्यानंतर हे सुद्धा आपण यामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात आणि याला सुद्धा मस्त असं परतून घेऊयात. आता इथे सगळं छान असं मी इथे 2 ते 3 मिनिट परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर जी आपली चण्याची डाळ असते ती सुद्धा मी इथे शिजवून घेतलेली होती आणि याला सुद्धा छान अशी बारीक केलेली होती. आता ही शिजलेली डाळ आपल्याला यामध्ये घालून छान अशी याला सुद्धा अगदी अर्ध्या मिनिटाकरिता परतून घ्यायची आहे. किंवा तुम्ही इथे जे डाळीचं पाणी असते ते सुद्धा यामध्ये डायरेक्टली असं टाकू शकता. तर इथे बघू शकता इथे मी डाळ अशी छान मिक्स केलेली होती. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर हे सगळं आपल्याला या पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता इथे मी मिक्स केल्यानंतर ही आमटी भरपूर अशी दाटसर आहे. त्यामुळे आता मी इथे पुन्हा यामध्ये छान असं पाणी घालून घेणार आहे आणि ही आमटी आपल्याला अगदी अशी पातळ तयार करायची आहे कारण ही थंड झाल्यानंतर खूप जास्त दाटसर होते. तर इथे बघू शकता छान मी इथे पाणी घालून घेतलं आणि मस्त अशी ही आमटी मी इथे मिक्स केलेली आहे. त्यानंतर आता हिला पूर्णपणे आपल्याला छान अशी उकळून घ्यायची आहे. तर या आमटीला आता आपण छान 2 ते 3 मिनिट उकळी येण्याची वाट बघूयात. तर इथे बघू शकता छान इथे उकळी यायला लागल्यानंतर वरती छान अशी याला तर्री सुद्धा जमा झालेली आहे आणि इथे या आमटीला आपल्याला मध्यंतरी छान अशी हलवत सुद्धा राहायची आहे. तर इथे ही कटाची आमटी आपल्याला उकडून 2 ते 3 मिनिटांकरिता छान अशी शिजवून घ्यायची आहे आणि इथे शिजल्यानंतर मी इथे सगळ्यात आधी गॅस बंद केला आणि त्यानंतर आता यावर वरून आपल्याला अगदी बारीक कट केलेली मस्त अशी कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची आहे. आता इथे कोथिंबीर टाकली. त्यानंतर आता ही आमटी मी इथे पुन्हा अशी छान मिक्स केलेली आहे आणि इथे बघू शकता मस्त असा घरभर सुगंध पसरलेला आहे आणि यासोबतच या आमटीला अगदी बघता क्षणी छान अशी फुरके मारून प्यावीशी वाटते. इतकी ही आमटी मस्त जबरदस्त अशी तयार झालेली आहे.
तर ही छान अशी कटाची आमटी अगदी सणासुदीला तयार केली जाणारी आणि तीही मस्त अशी गावठी पद्धतीने झणझणीत अशी आपली कटाची आमटी इथे तयार झालेली आहे. तर तुम्हाला सुद्धा ही कटाच्या आमटीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.